नमस्कार. राज्यातील महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी आहे आणि तीही आपण पुराव्यासकट पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक योजनेची तसेच खास करून लाडक्या बहीण योजनेची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवरती खरी आणि पुराव्यासहित अपडेट देत असतो. त्यामुळे व्हिडिओला शेअर देखील करायचा आहे, जेणेकरून सर्व महिलांना याबद्दलची माहिती मिळेल. तर चला तर पाहूया नेमकी काय माहिती आहे. तर ही माहिती फक्त एकच अशी बातमी नसणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण तीन अशा अपडेट पाहणार आहोत ज्या लाडक्या बहीण योजनेसंबंधीच्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिसरा हप्ता हा कधी मिळणार आहे, त्याचबरोबर आणखीन ज्या महिलांना कोणताही लाभ मिळालेला नाही आहे त्या महिलांना देखील आता लाभ मिळणार आहे का नाही, किंवा जर मिळाला नसेल तर कोणत्या कारणामुळे तो मिळत नाही आहे तेही आपण पाहणार आहोत. व आत्तापर्यंत ज्यांच्या खात्यात 3000 जमा झालेले आहेत त्यांना या महिन्यात किती भेटणार आहेत, किंवा ज्यांच्या खात्यात एकही रुपये जमा झालेला नाही तर त्यांच्या खात्यात किती रक्कम मिळणार आहे, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकता 29 सप्टेंबर ही अखेर तारीख ठरलेली आहे. त्यासंबंधीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 29 तारखेला रायगड येथे होणाऱ्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता असणार आहे सर्व महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीची माहिती खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की आतापर्यंत ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळालेला नाहीये त्या महिलांचा देखील यामध्ये समावेश होणार आहे आणि आतापर्यंत एकही रुपये ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांच्या खात्यात एक रकमी 4500 रुपये जमा होणार आहेत. ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपये मिळाले नाही त्यांना एकदमच 4500 रुपये इतकी अमाऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना आतापर्यंत 2 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे त्या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता म्हणजेच रुपये 1500 इतके दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच येणाऱ्या रविवारी हे खात्यात तुमच्या जमा होणार आहेत. तर ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे आत्तापर्यंत जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी ज्या स्क्रुटिनी करण्यात येत आहे त्यामध्ये काही अडचणी येत असल्यामुळे त्यांचे अजून जमा झाले नाहीत असेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राहिलेल्या महिलांना देखील या 29 तारखेला नक्की लाभ मिळणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आणि ह्या योजनेचे वितरण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रायगड येथे होणाऱ्या 29 सप्टेंबरच्या कार्यक्रमात होणार आहे. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि ही माहिती इतर महिला भगिनींपर्यंतही शेअर नक्की करायची आहे, जेणेकरून त्यांना या योजनेचा अपडेट मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.